हॅलो बस ओके ओके. या विनायकदा आपल्याला देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे श्रद्धांजली चषकामध्ये. आणि यानंतरची मॅच, ज्या मॅचची जबाबदारी ज्या आवाजाने आपल्याला ऐकायला मिळणार आहे, अभि सुर्वे एक उभरता समालोचक आपल्या डोंबिवली नगरीमधील. बघा विनय सर, तर बघा दोघांनी यायचं बघा. दोन्हीही विनायक आणि विनय दोघांनी देखील मंचावर यायचं बघा. विनंती असेल आपल्याला, आपण यायचं आणि मंचाची नक्कीच शोभा वाढवायची बघा. आणि यानंतर होणारा सामना असेल तर म्हणजेच दोन संघ, जे एकच संघ होता आता मात्र एकाचे दोन झालेत बघा. दोन्ही संघ एकमेकांच्या अगेन्स्ट आपल्याला खेळताना दिसतील, पण मात्र मैत्रीपूर्ण लढत असेल बघा. बघा जे संघ, जे खेळाडू एकाच संघात खेळताना आपल्याला दिसायचे, पण आता मात्र ते एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना दिसतात. पण विचार असा असेल तर मात्र खेळ देखील तेवढाच चांगला असेल बघा. दोन्ही संघांना माहिती आहे की आपले खेळाडू काय करतात, कशा प्रकारची बॉलिंग आहे, कशा प्रकारची ॲक्शन, बॅटिंग, फील्ड. बघा जयवंत, आपला 12वा खेळाडू पाठवायचा जयवंत. बघा जयवंत आपण यायचं आहे बघा. आपला 12वा खेळाडू नक्कीच पाठवायचा आहे. खेळायला देखील सुरुवात होते. स्ट्राईक एंडला असेल रोहन. रोहनचा विचार केला, रोहन देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू, तोच स्ट्राईक एंडला आहे. पहिला चेंडू फेस करेल सूरज यांचा. 4 षटकांचा सामना नक्कीच मैदानात रंगताना दिसेल. दोन संघ एकमेकांच्या अगेन्स्ट. पहिला चेंडू, पहिलाच चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, तेवढंच सुरक्षित रक्षण. आता मात्र धावांचा श्रीगणेश नक्कीच झालाय. सिंगल स्वरूपात खातं ओपन केलंय आपल्याने आपल्या संघाचं, तेच म्हणजे फलंदाज रोहनने. बघा आता मात्र स्ट्राईक केलेला असेल राजू. पहिला चेंडू फेस करून सूर्यसाठी पहिला चेंडू, आणि आता मात्र चेंडू सोडून दिल्या पंचांचे. दोन्ही ह्या समांतर पंचांनी वाईट चेंडू घोषित केले बघा. यष्टीरक्षकाचं काम पार करत असताना आपल्या राजा खंडागळे दिसतील, आणि मेन पंचांचे कामगारी ओमकार पाटणे उर्फ बाळा आणि मंजूर आपल्याला स्क्वेअर पंच. या स्पर्धेसाठी देखील सर्वच खेळाडूंची आपल्याला साथ मिळाली, त्यांचा देखील मनपूर्वक आभार असेल बघा. पुढील चेंडू घेऊन हा चेंडू देखील सोडून दिला बघा. दोन्ही चेंडू अवंतर चेंडू टाकले बघा. पहिला चेंडू नक्कीच लिगल चेंडू टाकला होता, त्यानंतर मात्र दिशाहीन गोलंदाजी, 2 अवंतर चेंडू, 2 एक्स्ट्राच्या धावा देऊन गेलेत. आणि अपील देखील केली जाते बघा. आणि बघा खेळाडूंना विनंती आहे बघा, आपली भोजनाची व्यवस्था झाली आहे बघा, तर कृपया खेळाडूंना विनंती असेल की आपण नक्कीच भोजन करून घ्यायचं आहे, नक्कीच आस्वाद घ्यायचा आहे भोजनाचा बघा. हा चेंडू देखील 2 चेंडू बघा. विचार केला तर पहिला चेंडूवर सिंगल, त्यानंतर 2 अवंतर चेंडू, आणि आता मात्र कमबॅक. 2 चेंडू बघा निर्धाव टाकलेत, नक्कीच कमबॅक केले, पूर्णपणे थांबून ठेवले बघा. राजूला कोणत्या प्रकारचा शॉट ऑफर करत नाहीये बघा. 2 चेंडू निर्धाव. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा रिव्हर्सचा पवित्रा नक्कीच घेतला होता. सिंगल स्वरूपाची 1 धाव. आता विचार केला तर 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर एक सिंगल स्वरूपाची 1 धाव. धावसंख्येचा विचार केला तर पहिलं षटक मैदानात मार्गस्थान, धावा खर्च झाले आतापर्यंत 5 धावा खर्च झाल्यात बघा. आणि चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत,
आणि धावा खर्च झालेत 5 आणि आता मात्र स्ट्राईक एंड आहे रोहनकडे देखील तेवढीच कुवत आहे. रोहन देखील एक चांगला फलंदाज आहे, एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणजे जी ओळख आहे तोच स्ट्राईक एंडला आहे. स्वीपचा फटका नक्कीच रनआउटची संधी पण मात्र लेट थ्रो. बघा थोडासा नाराज आहे, बघा लिखित देखील थोडासा नाराज आहे. नक्कीच थ्रो जर परफेक्ट केला असं मात्र फलंदाज नक्कीच रनआउटच्या स्वरूपात एक यश मिळालं असतं, पण मात्र खेळाडू क्रिकेट आहे बघा, क्रिकेटमध्ये जरतरला कुठल्याही प्रकारचं महत्त्व नाही आहे, आपल्याला सातत्याने क्रिकेट खेळायचं आहे. आणि षटकातील शेवटचा चेंडू आणि फलंदाज बाद झाला. नक्कीच बघा राजूला देखील मैदान सोडावं लागेल. षटक संपलंय बघा, षटकाचा गोड केलंय तेच म्हणजे फलंदाज झालाय बाद. बघा खेळाडूंना विनंती आहे, बघा सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना देखील विनंती आहे, बघा आपल्यासाठी भोजनाची व्यवस्था केली आहे तर नक्कीच आस्वाद घ्यायचा बघा आपण भोजनाचा. सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना विनंती आहे, बघा मैदानाच्या उजव्या साईडला आपण जे व्हाईट कलरचा बॉक्स बघतोय तिकडे मात्र सर्वांना भोजनाची व्यवस्था केली तर सर्वांनी आस्वाद घ्यायचा बघा. खेळाडू असो किंवा प्रेक्षक दोघांना देखील ती मोबदला बघा, नक्कीच आस्वाद घ्या आपण देखील. पहिलं सत्र नक्कीच संपले. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 6 धावा आणि आता मात्र नवीन गोलंदाज दर्शन आलं बघा, एक चक्री शैलीचा गोलंदाज म्हणजे ओळख आहे, एक वेगवान गोलंदाज अकूट टप्प्यावर जो मारा करतो तोच गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला आहे रोहनचा विचार केला दोन्ही खेळाडू एकाच संघामध्ये आपल्याला खेळताना दिसायचे, पण आता मात्र दोन संघांची एक वेगवेगळी बांधणी केली आहे, तेच दोन संघ एकमेकांच्या अगेन्स्ट आपल्याला खेळताना दिसतील. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना मोरिया 11 विपक्ष लक्ष्मी 11, दोन संघ एकमेकांच्या अगेन्स्ट. पहिलं सत्र नक्कीच पहिलं चालू आहे अजून देखील आणि पहिल्या सत्रातील पहिला चेंडू सिंगल स्वरूपाचे एकदा फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम देखील केलंय. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय, श्याम आलाय बघा. राजू यायचं आपण देखील, लक्ष्मी 11 संघाचे स्पॉन्सर्स एक चांगल्या संघाची देखील बांधणी केली आहे. कार्पेटच्या सायनक घेण्याचा प्रयत्न, सिंगल स्वरूपाचे एक धाव बघा सावधरित्या. त्यांना देखील माहिती आहे की दर्शन देखील एक चांगला गोलंदाज आहे, त्याला विकेट टाकून आपल्याला चालणार नाहीये, अन्यथा आपला संघ पूर्णपणे बॅकफुटला जाईल. विचार केला तर सिंगल स्वरूपाने एक धाव नक्कीच करताना दिसत आहे, तेच म्हणजे दोन्ही फलंदाज पंचांनी लावडेपील देखील केले, पंचांनी नो चेंडू आणि रनआउटची संधी नक्कीच होती पण मात्र थोडीशी चुकी झाली, तीच म्हणजे राजाकडनं. आणि सिंगल स्वरूपाची एक धाव, 9+1 एकूण 2 धावा. नक्कीच रिव्हर्सचा पवित्र घेतला होता पण मात्र बॅट आणि चेंडूचा नीट प्रकारचा संपर्क झाला नाही आणि चेंडू थेट अडवलाय पाळायला. आणि नक्कीच पंचाने देखील तेवढीच चांगलं निरीक्षण आणि लाऊड अपील 9+1 एकूण 2 धावा देऊन जातील. धावसंख्या झाल्या 10. सिंगल स्वरूपाची एक धाव, दुसरं षटक मैदानात मार्गाचा. धावसंख्या झाली फक्त आणि फक्त 11 धावा. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी मारला नाही आणि त्याचप्रमाणे पूर्णपणे जखडून ठेवले आपल्या गोलंदाजीमध्ये, तेच म्हणजे गोलंदाज दर्शनने. विचार केला तर वारंवार मोठे फटका मारण्याचा प्रयत्न नक्की रोहन करतोय, वारंवार रिव्हर्सचा पवित्र नक्कीच घेतोय पण मात्र रनआउटची संधी जर डायरेक्ट हिट लागला असता नक्कीच मैदान सोडावं लागलं असतं, तेच म्हणजे रोहनला. पण मात्र नक्कीच मिस केलंय आणि फलंदाज देखील सुपर पोचलाय आणि सिंगल स्वरूपाची एक धाव नक्कीच मिळून जाईल, तीच म्हणजे फलंदाज रोहन याला. 4 चेंडूचा खेळ आता बंद झालेत, 12 धावा झाल्यात बघा. एक फलंदाज नक्कीच बाद झालाय, मैदान नक्कीच सोडावं लागले, तेच म्हणजे फलंदाज राजूला. आणि नवीन फलंदाज मैदानात येतोच म्हणजे जर्सी नंबर 84 श्याम. रनआउटची संधी मैदानात काय घडतंय बघा, नक्कीच चुकी झाली आहे बघा राजाकडनं. नक्कीच फलंदाज बाद होता, नक्कीच ओव्हरस्टेप केली होती श्यामने, नक्कीच एक संधी होती राजाकडे पण ती संधी नक्कीच गमावली आहे बघा. नक्कीच बघा क्रिकेट आहे बघा, क्रिकेटमध्ये नक्कीच गेम मध्ये राहिलं पाहिजे आपण देखील. थोडंसं लक्ष नक्कीच विचलित झालं आणि स्टंपिंग देखील गमावली आणि सुखरूप पोहोचले आणि सिंगल स्वरूपाची एक धाव देखील मिळाली, तीच म्हणजे लक्ष्मी 11 संघाला.
धावसंख्या धावफलका झाली एकूण 13 धावा झाल्यात बघा. कुठल्याही प्रकारचा चौकार आतापर्यंत रोहन आणि श्याम यांनी मारला नाही. तेवढंच चांगली खरपूच एक अशी कंजूस गोलंदाजी करतोय तोच म्हणजे गोलंदाज दर्शन. आणि षटक देखील संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर एकूण 13 धावा. 12.55 बघा. खेळाडूंना विनंती आहे आपण टीम मिटिंग घ्यायची नाही आहे. शॉर्ट आणि स्वीट घ्यायची आणि त्वरित सामना देखील चालू करायचा बघा. नवीन गोलंदाजी मार्को राजा नक्कीच संघाचा कर्णधार. बघा राजा जाधव यांच्याकडे एक सुवर्ण संधी बघा बॅट्समनसाठी. जर राजा खंडागळे यायला तर 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारले तर 500 रुपये. आणि राजासाठी देखील एक कॅश प्राईज आहे बघा. जर हॅट्रिक संपन्न केली तर मात्र 500 रुपयाचा कॅश प्राईज बघा. आता मात्र ATM ओपन केला राजादा यांनी देखील. नक्कीच ATM ओपन झाला बघा. फलंदाजासाठी देखील सुवर्ण संधी आणि गोलंदाजासाठी देखील सुवर्ण संधी बघा. 3 चौकार नक्कीच 500 रुपये आणि हॅट्रिकसाठी देखील 500 रुपये असेल कॅश प्राईज तेच म्हणजे. आणि पहिला चेंडू आगास्ताच झालाय. पहिला चेंडू नक्कीच आलाय. बघा नक्कीच पहिला चौकार मारलाय बघा. आता मात्र बॅटचा फेस ओपन केला. आता मात्र हल्ला बोल केलाय बघा. पहिला चेंडू विचार केला तर तिसरा गोलंदाजी मार्को राजा. आणि आता मात्र चुकी झाली आहे बघा. दिशाहीन गोलंदाजी नक्कीच केली आहे बघा. वाईट चेंडू फेकलाय. पहिल्या चेंडूवर चौकार नक्कीच आलाय. थोडासा दबाव नक्कीच प्रेशर. हा चेंडू देखील सोडून दिला बघा. हा चेंडू देखील वाईट. सलगचा दुसरा चेंडू विचार केला तर 1 चेंडू ते 6 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवर नक्कीच चौकार खाल्लाय. त्यानंतर मात्र 2 अवंतर 2 एक्स्ट्राच्या धावा फेकल्यात. तेच म्हणजे गोलंदाज राजांनी नक्कीच अकूट टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच धावा रोखल्या होत्या त्याच म्हणजे गोलंदाज दर्शनने. पण आता मात्र पुन्हा एकदा धावा चालू झाल्यात. एक्स्ट्राच्या धावा फेकून चालणार नाही आहे. आणि रनआउटची संधी नक्कीच स्वतःच्याच फॉलोमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण आणि फलंदाज झाले बाद. नक्कीच रनआउट एक सांघिक यश नक्कीच मिळालंय. आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तोच म्हणजे अमित. बघा धावसंख्या झाल्या आपलं 19 बघा. एक सांघिक यश नक्कीच मिळालं. पहिला चौकार नक्कीच मारला. त्यानंतर 2 अवंतर चेंडू फेकले. पण आता मात्र कमबॅक केलंय. ज्या विकेटची गरज होती विकेट नक्कीच मिळाली. आता मात्र स्ट्राईक केलाय रोहनचा विचार करा. रोहन एक चांगला खेळाडू आहे. तो देखील वारंवार मोठे फटके नक्कीच मारू शकतो. आणि तेच करून दाखवत असताना आलाय चौकार. ज्या चौकाराची गरज होती संघर्षमय चौकार नक्कीच मारलाय. धावसंख्या झाली 12. धावसंख्या धावफलक झाली एकूण 23 धावा झाल्यात. जर विचार केला तर नक्की एक सांघिक यश नक्कीच मिळालं. त्यानंतर एक चौकार आलाय बघा. वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न रोहन करत असताना स्वीप मारला. नक्कीच स्वीपचा फटका. थोडीशी चूक जर झाली असती तर मात्र पुन्हा एकदा चौकार नक्कीच मिळाला असता. 2 चौकार आतापर्यंत आलेत. विचार केला तर आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. त्याच म्हणजे गोलंदाज राजाने 2 चौकार नक्कीच मारलेत. आणि आता म्हणजे स्ट्राईक केलाय अमितसाठी पहिला चेंडू नक्कीच पाहायला आढळलाय. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक केलाय रोहन. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि सिंगल स्वरूपाचे 1 धाव. तिसरं षटक देखील संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या धावफलक झालेत 26 धावा बघा. 26 झाल्यात. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 विकेट आतापर्यंत पडलेत बघा. एक सांघिक यश नक्कीच मिळालंय. तर बघा लक्ष्मी 11 आपण वारंवार टीम मीटिंग घेत आहे. सामना त्वरित चालू करायचा बघा. आपल्याला अजून देखील उर्वरित सामने खेळवायचे आहेत. आपण पहिलं सत्र अजून खेळतोय. तर लक्ष्मी 11 आपल्याला शेवटचा कॉल असेल बघा. वारंवार टीम मीटिंग घेऊ नका. आपण वारंवार चालू करायचं बघा.
आम्हाला आयोजक देखील सूचना करतात. यानंतर आपल्याला मात्र एक आपण ब्रेक घेणार आहोत. तर आता मात्र कुठल्याही प्रकारचा आपण ब्रेक घ्यायचा नाहीये, आपण सामना चालू ठेवायचा आहे. आणि धावा झाल्यात, 26 धावा झाल्यात बघा. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल, स्ट्राईक केलेला आहे रोहन. आता मात्र पूर्णपणे बॅट ओपन फेस ओपन करायला लागेल, कारण की विचार केला तर आघाडीला फलंदाज अजून देखील मैदानात खेळपट्टीवर आपल्याला खेळताना दिसतोय, तोच म्हणजे रोहन. आता रोहनकडनं देखील अपेक्षा असतील तीच म्हणजे मोरिया 11 संघाच्या धावा स्थिर येतात, म्हणजे 26 धावा. कुठल्या प्रकारचा मोठा फटका आतापर्यंत मारून दिला नाहीये. आणि शेवटचा आणि स्लॉगवरचं षटक म्हणजेच हानामेरीचं षटक घेऊन आलं गोलंदाजी मार्कवर विशाल, स्ट्राईक केलेला आहे रोहन. पहिला चेंडू घेऊन रोहनसाठी, पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, थोडीशी चुकी झाली आहे का, तर नाही. सुरेख क्षेत्ररक्षण देखील झाले बघा. बघा यानंतर होणारा सामना असेल तोच म्हणजे डोंबिवली स्ट्रायकर्स विपक्ष ज्युनियर किंग भोईर. दोन्ही संघाचे कर्णधार ज्युनियर किंग आणि डोंबिवली स्ट्रायकर्स. बघा दोन्ही संघांचे बघा खेळाडूंना विनंती आहे बघा, भोजनाची आपल्यासाठी व्यवस्था केली आहे. खेळाडू आणि प्रेक्षक दोघांना देखील आपल्याला विनंती आहे की आपण नक्कीच भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. खेळाडूंना आणि प्रेक्षकांना नक्कीच भोजनाची व्यवस्था केली आहे, तर आपण देखील आस्वाद घ्यायचा आहे. आणि ह्यानंतर होणारा सामना असेल तर म्हणजे डोंबिवली स्ट्रायकर विपक्ष किंग भोईर. दोन्ही संघाचे कॅप्टन्स आणि दोन्ही संघ बघा नक्कीच सांगतात माझे गुणलेखक की दोन्ही संघ नवीन संघाची बांधणी केली आहे, तर दोन्ही संघ आपण यायचं आहे. सीझनची पहिलाच सामना आपण एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना दिसत, म्हणजे डोंबिवली स्ट्रायकर विपक्ष ज्युनियर किंग भोईर. दोन संघ दोन्ही यंग ब्रिगेडचे बोलतो आपण, तेच आपण एकमेकांच्या अगेन्स्ट आपल्याला खेळताना दिसतील. आणि आता मागे चालू असलेल्या सामन्यामध्ये लक्ष्मी 11 विपक्ष मोरिया 11, आणि विचार केला तर आतापर्यंत 30 धावा झाल्यात. आणि दोन संघांमध्ये नक्कीच नाणेफेकी केली जाईल बघा. आणि पंकज साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या हस्ते, पंकज सरांना आणि अक्षय साहेबांना विनंती की आपण आपल्या हस्ते दोघांनी टॉसची नक्कीच या सामन्याची नाणेफेकी करायची आहे बघा. डोंबिवली स्ट्रायकर विपक्ष ज्युनियर किंग. बघा नक्कीच नाणेफेकी केली जाते मंचावर. डोंबिवली स्ट्रायकर विपक्ष किंग भोईर, दोन नवीन संघाची बांधणी यावर्षी या सीझनला. नक्कीच कोणता संघ कोणावर भारी पडेल हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं असेल. विचार केला तर एक किंग भोईर संघ नक्कीच पुढील फेरीत पात्र झालेत, आणि आता मात्र दुसरा ज्युनियर किंग भोईर संघ एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना दिसतील, तेच म्हणजे डोंबिवली स्ट्रायकर विपक्ष. आणि आल्या चूक केले मैदानात बघा. नक्कीच पॅडल स्वीप मारायचा होता आपण, मात्र एलिव्हेशन मिळाले, आणि एलिव्हेशनला सर्कल क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारची जागा नाही आहे. आणि आलाय षटकार आणि फलंदाज झालाय बाद. बघा शेवटचं षटक आहे. आता मात्र गणेश आलेत बघा. बघा दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंडला असेल गणेशकडे देखील तेवढी कुलत आहे. तो एक चांगला फलंदाज आणि एक गोलंदाज आहे, एक चांगला संघाचा अष्टपैलू खेळाडू, बऱ्याच वर्ष क्रिकेटचा अनुभव घेऊन आता मात्र मैदानात उतरलाय. शेवटचे दोन चेंडू बाकी फोडून घेण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट, आणि कार्पेटच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने आलाय चौकार, ज्या चौकाराची गरज आहे तो चौकार नक्कीच मिळून दिलाय आपल्या फलंदाजातून. आणि आता मात्र पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू, आणि धावसंख्या धाव प्रकार झाले एकूण 34 धावा झाल्यात बघा. पहिल्या चेंडूवर आगास केलाय, पहिल्या चेंडूवर चौकार मारलाय, आणि पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू स्ट्राईक केलाय गणेश. पहिला चौकार फोडून घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, आणि आता मात्र नक्की थोडीशीच फंबल. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न, चूक होते का तर नाही. फलंदाज झालाय बाद. सिंगल स्वरूपाचे एकदा दुसरा धावाला नक्कीच फलंदाज बाद झालाय.
बघा, खेळाडूंना आणि प्रेक्षकांना विनंती आहे की आपण भोजनाची सोय केली आहे, तर प्रत्येकाने भोजनाचा आस्वाद नक्कीच घ्यायचा आहे. कोणीही जेवणाचं बाकी असेल तर कृपया करून जेवून घ्यायचं. बघा, खेळाडू असो किंवा प्रेक्षक, प्रत्येकाला आपण भोजनाची व्यवस्था केली आहे, तर नक्कीच आपण भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि विजयासाठी आव्हान ठेवले म्हणजे येणारे चेंडू 24 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 36 धावसंख्येची. 24 चेंडू आणि 36 धावा. बघा, एक आव्हान तर ठेवलं, नक्कीच फायटिंग टोटल उभारलंय. ते मात्र डिफेंड करण्याचं काम करावं लागेल. तेच म्हणजेच मोडिया 11 संघाला, लक्ष्मी 11 संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील तेवढे चांगले फलंदाज आहेत, त्यांना देखील कमी आखून चालणार नाही आणि तेवढी चांगली गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. तीच म्हणजे मोडिया 11 संघाला. तर चला, त्वरित दोन फलंदाज पाठवायचे. बघा राजा, आपण देखील फार वेळ घेत आहे. नक्कीच दोन फलंदाज मैदानात दाखल झालेत. आघाडीचे दोन फलंदाज राजा आणि सूरज. तर बघा, 36 रन संख्येचा नक्कीच पाठलाग करायचा. तोच म्हणजे मोर्या येल्या लक्ष्मी 11 संघाला एक आव्हान ठेवलंय. तर चला, दुसऱ्या सत्रात देखील सुरुवात होते आणि वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिल्या षटकातून गोलंदाजी मार्कवर बाळा स्ट्राईक केला असेल सूरज. तर चला, त्वरित सामना देखील चालू करायचा आहे. चला, खूप वेळ घेतला बघा आपण. लक्ष्मी 11 दोन फलंदाज नक्कीच मैदानात दाखल झालेत. मोरिया 11 त्वरित सामना चालू करायचा. बघा, त्वरित सामना चालू करा. लेट्स प्ले. पहिला चेंडू गुण सूरजसाठी. एक लेफ्ट हँड फलंदाज, विपक्ष राईट आर्म गोलंदाज. एक आगळीवेगळी शैली या गोलंदाजीची. तोच गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू फेस केलाय. पहिलाच चेंडू अवंतर, पहिलाच चेंडू एक्स्ट्रा स्वरूपात. बघा, पंचांची कोणी वादावाद करायचा नाहीये. पंच आपण तेवढेच चांगले कामगिरी पार पाडत असताना पंच आपले. पहिलाच चेंडूचा धावांचा श्रीगणेश झालाय, तोच म्हणजे अवंतर रूपात झालाय. बघा, पहिला चेंडू अवंतर फेकला म्हणजे गोलंदाज बाळाने हा चेंडू देखील सोडून दिले. हा चेंडू देखील वाईट चेंडू असताना बघा, सलगचे दोन चेंडू. ज्या प्रकारे पहिल्या सत्रात सुरुवात झाली त्याच प्रकारे बाळा देखील आपल्या गोलंदाजीमध्ये सुरुवात करतो. बघा, दोन एक्स्ट्रा चेंडू फेकून चालणार नाही. बघा, आपण माफक असं आव्हान ठेवलंय. तेच म्हणजे लक्ष्मी 11 संघासमोर. दोन्ही संघ ह्या सीझन मध्ये पहिला सामना आपला खेळतात. दोन्ही संघ सामना गमून चालणार नाही. बघा, स्पर्धा खूप मोठी आहे. सीझनची पहिली स्पर्धा आहे आणि तेवढेच मानाची स्पर्धा. आणि आता मात्र अकूट टप्प्यावर गोलंदाजी. निर्धाव चेंडू नक्कीच टाकलाय. दोन चेंडू अवंतर फेकले, त्यानंतर मात्र नक्कीच कमबॅक केलंय. बघा, बाळाने. आणि आता मात्र रोहन कडनं झाली आहे चूक आणि आलाय चौकार. नुसती कट, आपण जे होतं लेमन कट, नुसती कट लागून आलाय चौकार. बघा, विचार केला तर आतापर्यंत एक चेंडू आणि 7 धावा. नक्कीच चौकार नक्कीच मिळालाय. हा चेंडू देखील नो चेंडू. बघा, वारंवार
दिशाहीन गोलंदाजी वारंवार वेगावर स्वार होऊन खेळण्याचा प्रयत्न चालू आहे, गोलंदाजी करण्याचा प्रयत्न चालू आहे बाळाचा, पण मात्र वेगावर स्वार होऊन गोलंदाजी नक्कीच होत नाही. दिशाहीन गोलंदाजी वारंवार होते बघा आणि अवंत रूपाच्या धावा. एक चेंडू आणि 8 धावा. हा चेंडू देखील वाईट चेंडू आहे बघा. विचार केला तर आतापर्यंत एक चेंडू फेकलाय आणि धावा खर्च केला एकूण 9 धावा. एक चेंडू आणि 9 धावा बघा. 6 चेंडू फेकले, 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एक चेंडू लिगल फेकलाय आणि धावा खर्च केल्यात आतापर्यंत 9 धावा. आता मात्र नक्कीच कमबॅक करावं लागेल. विचार केला तर 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. हा चेंडू देखील सोडून दिला. हा चेंडू देखील पंच वाईट चेंडू घोषित करतात बघा. 7 चेंडू फेकल्यात आतापर्यंत, एक लिगल चेंडू आणि धावा झाल्यात आतापर्यंत 10 धावा. 36 धावसंख्या नक्कीच डिफेंड करायच्या होत्या, पण मात्र पहिल्याच षटकाची सुरुवात आणि आता मात्र निर्धाव चेंडू. थोडीशी खराब सुरुवात झाली आहे, तीच म्हणजे गोलंदाज बाळाकडनं. विचार केला तर आतापर्यंत 10 धावा खर्च केला आणि फक्त 2 चेंडू लिगल चेंडू. आतापर्यंत उर्वरित पहिल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक केलाय सूरज. बघा आता मात्र कमबॅक केलाय. 2 चेंडू आता मात्र निर्धाव टाकलेत बघा. उर्वरित 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे मैदानात. विचार केला तर पहिला षटकाचा खेळ हा चेंडू सोडून दिलाय. हा चेंडू देखील वाईट आहे बघा. 2 चेंडू नक्कीच निर्धाव टाकले, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चूक. वारंवार चूक करून चालणार नाहीये बघा. 3 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्यात. थोडंसं महागडं षटक टाकत असताना आपल्या संघासाठी समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट नक्कीच केलाय. पंचांकडे अपील आणि पंचांनी अपील त्वरित फेटाळली बघा. चांगली कामगिरी पार पडत असताना पंच देखील सिंगल स्वरूपाची 1 धाव नक्कीच कंप्लीट झाली. आता स्ट्राईक केलेला आहे कोणता फलंदाज राजा. तो संघाचा कर्णधार म्हणून आज कामगिरी पार पाडतो. संघाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे जी ओळख आहे तोच आता मात्र स्ट्राईक केलेला असेल. पुढील चेंडू गुण बाळाचा राजासाठी. फक्त चेंडू दिशा देण्याचं काम. सिंगल स्वरूपाची 1 धाव. धावसंख्या धावफलक झाली एकूण 13 धावा आणि षटकाचा विचार केला तर षटक बघा शेवटचा चेंडू बाकी 13 धावा आतापर्यंत खर्च केलेत. आणि बघा प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि खेळाडूंच्या आणि संघांच्या माहितीसाठी ज्या आपल्याला ह्या ट्रॉफीज जे चषक आपल्याला मिळाले तेच म्हणजे संघर्ष टीम यांचं देखील मनपूर्वक आभार असेल बघा. आपल्या एक छोटीशी मदत या स्पर्धेसाठी आपल्याकडनं लाभली त्यांचं देखील. आणि बघा कुमारवटे आपण आला असाल तर आपण यायचं मंचावर, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. आपण यायचं मंचावर, आपण देखील येऊन मंचाची शोभा नक्कीच वाढवायचे. आणि षटक देखील संपले बघा. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या धावफलक झाला एकूण 14 धावा. खूपच महागडं षटक टाकलं. विचार करते या षटकामध्ये एकूण चेंडू फेकले ते म्हणजेच बाळा यांनी बघा 13 चेंडू फेकले, 6 आणि धावा खर्च केला एकूण 14. वैयक्तिक पहिल्याने संघासाठी दुसरं षटक म्हणून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहन. स्ट्राईक केलाय लेफ्ट हँड फलंदाज सूरज. विचार केला तर दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे आणि धावा पहिला खर्च केला म्हणजे 13. सिंगल स्वरूपाची 1 धाव घेण्याचा प्रयत्न, नक्कीच डायरेक्ट हिट. स्ट्राईक एंडला असेल राजासाठी पहिला चेंडू घेऊन रोहन यांचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, नक्कीच स्वतःसाठी नाराज आहे बघा. एक मोठा फटका मारण्याची संधी नक्कीच गमावली आहे. धावसंख्या 16 झाली आहे. दुसरं षटक मैदानात मार्गास 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. चेंडू सोडून दिला पंचाने वाईट चेंडू घोषित केले बघा. अवंतर स्वरूपाची धाव, वारंवार अवंतर धावा फेकल्या जातात. अवंतर धावा देऊन चालणार नाहीये बघा. आपल्याकडे लक्ष फार कमी आहे. आता मात्र सिंगल स्वरूपाची 1 धाव. वारंवार सिंगल डबलला नक्कीच प्राधान्य दिलं जाईल. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आतापर्यंत हे दोन्ही फलंदाजांनी मारला नाही. त्याचप्रमाणे कंजूस गोलंदाज देखील करतोय तोच म्हणजे गोलंदाज रोहन. आता विचार केला तर
4 चेंडूमध्ये 3 चेंडूमध्ये 4 धावा नक्कीच खर्च केल्यात. त्याच म्हणजे गोलंदाज रोहन त्यामध्ये एक अवंतर रूपाची धाव नक्कीच आहे. पॅडल चूक घेण्याचा रिव्हर्सचा पवित्रा नक्कीच घेतला होता, तेवढाच थोडीशी चूक नक्कीच झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि हा देखील गमावलाय. बघा वारंवार चुका होताना मैदानात दिसत आहेत. चुका करून चालणार नाहीये. इथून जर आपण एक चूक नक्कीच आपल्याला पराभवाच्या शाळेत घेऊन जाईल. आणि क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारचा रिटेक नसतो बघा. तर मात्र जे काही करायचं आहे ते आपल्याला ह्या चालू असलेल्या सामन्यातच करायचं आहे. आतापर्यंत धावा झाल्यात 19 धावा नक्कीच झाल्या. दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. हा चेंडू देखील सोडून दिला. हा चेंडू वाईट. नक्कीच आता मात्र बाळाला वारंवार वर्किंग ठेवण्याचं काम त्यांच्या गोलंदाजाने नक्कीच केले. तेच म्हणजे मोरिया 11 संघाच्या गोलंदाजाने. हा चेंडू नक्कीच निर्धाव चेंडू आहे बघा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक केलेला सूरज. वारंवार नक्कीच स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि वारंवार नक्कीच कुठल्या प्रकारचा संपर्क दिसला नाही आणि षटक देखील संपलंय बघा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 प्रकार झाले, एकूण 21 धावा. तर चला स्पीडअप करायचं बघा. पंच आपण देखील लक्ष द्यायचं आहे. आपण फार वेळ घेतोय बघा. दोन्ही संघ आपण वारंवार टीम मीटिंग घ्यायची नाही बघा. सामना त्वरित चालू करायचा. बघा तिसऱ्या षटकामध्ये मार्कवर गोलंदाज राजू आला. स्ट्राईक केलेला सूरज. कुठल्याही प्रकारचा फलंदाज आतापर्यंत बाद झाला नाही, हे प्लस पॉईंट नक्कीच असेल. तेच म्हणजे लक्ष्मी 11 संघाचं. आता गोलंदाजी मार्कवर राजू. पहिलाच चेंडू नक्कीच कट लागले आणि चेंडू मागच्या साईडला गेलाय आणि सिंगल स्वरूपाची एक धाव. कुठल्या प्रकारचा मोठा फटका आतापर्यंत नक्कीच मारला नाही. दोन्ही फलंदाजांनी विचार केला तर नक्कीच सिंगल डबलला नक्कीच प्राधान्य दिलंय. नक्कीच गेम चालवण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडू करत असताना त्यांना देखील माहिती आहे की आपल्याकडे स्कोर फार कमी आहे. पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट, तेवढंच आणि चुकी झाली आहे. ज्या खेळाडूकडनं अपेक्षा नव्हती त्याच खेळाडूकडनं झाली आहे चूक आणि आलाय चौकार बघा. तो देखील स्माइल करत असताना. बघा चूक झाली, चुकीला माफी नाहीये बघा. आलाय चौकार आलाय. नक्कीच नाराज असेल स्वतःच्या फिल्डिंग कडनं. वारंवार नक्कीच स्वीप मारण्याचा प्रयत्न चालू आहे राजाचा, पण बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा चेंडू संपर्क दिसत नाहीये. वारंवार चेंडू नक्कीच शरीराला आढळतोय आणि बायच्या स्वरूपात नक्कीच रन मिळतात. बघा सूरजचा विचार करता एक चौकार नक्कीच मारलाय सूरजने. तोच स्ट्राईक एंडलाय. वाईट चेंडू आहे बघा. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट आणि फलंदाज झाल्या बाद. बघा आता मात्र चूक झालीये. नक्कीच यश मिळाले राजूला. मैदान सोडावं लागेल तेच म्हणजे फलंदाज सूरजला. बघा नवीन फलंदाज दर्शन आले बघा. बघा नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले दर्शन एक गोलंदाजीमध्ये आपली एक चांगली कामगिरी पार पाडली. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यासाठी नक्कीच मैदानात दाखल झालाय दर्शन. बघा पहिलाच चेंडू निर्धाव टाकलाय तोच म्हणजे गोलंदाज राजूने.
दर्शनसाठी. आणि येणारे चेंडू 7 आणि विजयासाठी आवश्यकता असेल ते म्हणजे 9 धावांची. इथून एक निर्धाव चेंडू नक्कीच कमबॅक करेल, तोच म्हणजे मोरिया 11 संघ. आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केलाय, नक्की मैदानात चुकी झाली आहे आणि मैदानात घडलंय काय. बघा नक्कीच चूक झाली होती, पण मात्र नक्कीच चेंडू बॅटरला लागला, त्यामुळे देखील सिंगल स्वरूपाचे 1 धाव. आता मात्र समीकरण येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 8 धावसंख्येची. 6 चेंडू आणि 8 धावा. बघा 7 धावा पाहिजेत बघा. 6 चेंडू आणि 7 धावा. शेवटचं षटक 7 धावा. कोणता गोलंदाज, नक्कीच आशिष आहे का. बघा 29 धावा झाल्यात आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 7 धावा पाहिजेत बघा. बघा आशिष आलाय, स्ट्राईक केलंय दर्शन. पहिलाच चेंडू अवंतर चेंडू फेकलाय. पहिल्याच चेंडूवर नो+1, एकूण 2 धावा. आता मात्र सामना नक्कीच जवळ आलाय. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी आवश्यकता असेल तीच म्हणजे 5 धावसंख्येची. 6 चेंडू, पहिलाच चेंडू अवंतर फेकलाय बघा. कुठल्याही प्रकारची चूक करून चालणार नाही गोलंदाज. ती चूक नक्कीच केली आशिषने, ती नक्कीच बघा. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, मैदानात काय घडतंय बघा. नक्कीच सामना क्लोज करण्याचं काम चालू आहे. हा चेंडू देखील आणि विचार केला तर सामनाकडे फक्त औपचारिकता, फक्त सिंगल धावसंख्येची गरज आहे बघा. फक्त विजयासाठी 1 धावसंख्येची गरज आहे.